कवठेगुलंदमधील देशभक्त रत्नापाण्णा कुंभार क्षारपड जमीन सुधारणा सहकारी संस्था मर्यादित कवठेगुलंद शेडशाळ या संस्थेच्या वतीनं 250 एकरावर मुख्य पाईपलाईन टाकण्यासाठी खोदाई कामाचा शुभारंभ जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते संपन्न झाला। यावेळी क्षारपड मुक्तीचे जनक दत्त उद्योग समूहाचे प्रमुख गणपतराव पाटील, प्रांताधिकारी मौसमी चौगुले बर्डे, तहसीलदार अनिल कुमार हेळकर यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी उद्यान पंडित गणपतराव पाटील यांनी 10,000 हेक्टर जमीन क्षारपड मुक्त करण्याचा आपला संकल्प असून आतापर्यंत 3,500 हेक्टर जमीन क्षारपड मुक्त झाली असल्याचं सांगितलं। जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी क्षारपड मुक्त जमीन प्रकल्पाचं कौतुक करत या प्रकल्पाला शासनाची आवश्यक ती मदत मिळवून देण्याची ग्वाही दिली। दृष्टी आपण या प्रोजेक्टच्या माध्यमातून दाखवलेली आहे आणि हे पूर्ण क्षेत्र जे आपल्याला क्षारपड मुक्त करायचं आहे तो प्रकल्प लवकरात लवकर आपला यशस्वी व्हावा ही एक शुभेच्छा आपल्यासाठी व्यक्त करतो। आणि यामध्ये शासनाचं जे काही सहकार्य शासकीय अधिकाऱ्यांचं राहील ते सुद्धा सहकार्य शासकीय अधिकाऱ्यांकडून दिलं जाईल हे आपल्याला शब्द देतो। आणि अशाच पद्धतीचे चांगले चांगले प्रकल्प हातामध्ये घेऊन एक आपलं उत्पन्न वाढवून आपण असेच प्रोजेक्ट पुढे घ्यावेत, जेणेकरून ग्रामीण भागातले आपलं उत्पन्न वाढलं की अर्थव्यवस्थेला त्यातूनच भर मिळणार आहे आणि जी काही देशाची अर्थव्यवस्था सुधारली पाहिजे किंवा लोकांचा विकास झाला पाहिजे। जिल्हाधिकारी येडगे यांनी शेडशाळ इथल्या महिलांनी गणपतराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू केलेल्या देशी वाणांच्या बीज बँकेला भेट देत या उपक्रमाचंही विशेष कौतुक केलं। यावेळी मुख्य शेती अधिकारी श्रीशैल हेगांना, कवठेगुलंदच्या सरपंच संगीता शिंदे, अविनाश कदम, दरगू गावडे, विश्वनाथ माने, भैयासाहेब पाटील, कार्यकारी संचालक MV पाटील, सचिव अशोक शिंदे, मंडल अधिकारी अमित कुमार पाडळकर, गटविकास अधिकारी नारायण घोलप, माती परीक्षक AS पाटील, कॉन्ट्रॅक्टर कीर्तिवर्धन मर्जे, सुदर्शन तकडे, गजानन चौगुले, ऋषिराज शिंदे, धनाजी पाटील नरदेकर, शेडशाळचे सरपंच हैदर अली पाथरवट यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी आणि शेतकरी उपस्थित होते।